नमस्कार, मी शैला तवडे. आजची रेसिपी आहे रव्याचा शिरा, पण तो एकदम वेगळ्या फ्लेवरमध्ये. चला तर, यासाठी मी इथे घेतले 1 वाटी रवा, 1 वाटी साखर, वेलची पूड, आंब्याचा पल्प आणि घरी बनवलेलं साजूक तूप. तर हे साहित्य वापरून आपल्याला शिरा बनवायचा आहे. त्यासाठी मी इथे पाणी तापत ठेवलं आहे. आता गॅसवर पॅन ठेवून त्यात मी तूप घालून आपला जो रवा आहे तो चांगला भाजून घेणार आहे. आपण नेहमी शिरा घरी खातच असतो, पण आज जो शिरा बनणार आहे तो एक वेगळ्याच फ्लेवरमध्ये आहे, आंब्याचा वापर करून. तुम्ही इथे तूप घालून घेतलेलं आहे. आता हा रवा मी पॅनमध्ये घातलेला आहे. आणि अशा प्रकारे तुपाबरोबर चांगला एकजीव करून घेतला आहे. आता आपल्याला हा रवा एकसारखा परतत राहायचा आहे, जेणेकरून तो खाली पॅनला लागणार नाही. मी आधी गॅसची फ्लेम मोठी ठेवली होती आणि जसा रव्याचा एक वास यायला लागला तसा फ्लेम कमी करून चांगला भाजून घेतला आहे. आता आपल्याला कढईमध्ये रवा शिजायला टाकायचा आहे, म्हणून कढई ठेवली आहे गॅसवर आणि जो भाजलेला रवा होता तो कढईमध्ये काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता रव्याला कसा हलका गोल्डन कलर आलेला आहे. आता मी यात साखर ॲड करणार आहे. मी 1 वाटी साखर घेतली होती, पण सगळी साखर मी घालत नाही आहे, थोडी ठेवून देते.
वेलची पूड घातली आणि आता आंब्याचा पल्प काढलेला होता तो आता चांगला मिक्स करून घेते. आता जे गरम पाणी आपण करून ठेवलं होतं ते मी रव्यात घातलेलं आहे आणि चांगलं एकजीव करून घेतलं आहे. आता पाणी आटलं की आपल्याला गॅसची फ्लेम बारीक करून त्यावर झाकण ठेवून वाफायला ठेवून द्यायचे. हे बघा 5 मिनिटानंतर आपला हा शिरा असा तयार झालेला आहे. मी याला जरा परतून परत 2 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे. वरून मी तूप घालते. तुपामुळे ह्याला वास चांगला येतो. आणि ड्रायफ्रूट ठेवले होते ते ड्रायफ्रूट घातले. हे बघा नैवेद्यासाठी मी एक मोदक काढून घेतलेला आहे. किती सुंदर असा आलेला आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.